सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। श्री महादेवांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो। तर महाशिवरात्र म्हटले की कोकणात सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ, मनपसंतीचा पदार्थ म्हणजे आपले शिरवाळे आणि रस। तर आज आम्ही बनवतो शिरवाळे आणि रस स्पेशल महाशिवरात्रीनिमित्त। चला तर मग तुमका ती रेसिपी पण दाखवतोय आणि जी आम्ही काय मजा करतो शिरवाळे बनवताना ती पण दाखवतोय। चला। सकाळी 8 वाजल्यापासून आग घातलं, पाणी आता तापत दिलं। आता पुढच्या प्रोसेसला तयारी करू गई आणि चुलीवरचं पाणी तापेपर्यंत इकडे शिरवाळ्याबरोबर जो रस करतात त्याची तयारी करू काकीन सुरू केलेल्या। नारळ फोडलेल्या आणि पाणी पिवच्यासाठी काढल्यान करटेत आणि आता खोबरा किसूक घेतात ती शाही बघा तयार बियर जाऊन इलेली असं मंदिरात जाऊच्यासाठी। पुन्हा घेतले रे तिस उभी राह। चला सुशांतचे फोटो बघून पप्पांनी पण म्हणाले आमची पण आता तयारी केली होती 2 फोटो काढतो असं मम्मीने आपले एकटेचे काढून घेतले। ह्यांचे मग एक एक फोटो काढले। फोटो कसे येले ते कमेंट करून नक्की सांगा। चला शिरवाळे आता तयार बनवायची सुरुवात झालेली असा। हे आपला तांदळाचा पीठ ते त्याच्यात उकळलेलं जे गरम पाणी आता टाकून तर पीठ चांगलं मळून त्याचे गोळे बनवायचे आणि गोळे त्या गरम पाण्यात शिजत ठेवायचे। बघा तुम्ही पुढे व्हिडिओत बघताल असंच। बाहेर वरच्या का भाजून टाकतात पाय एकदम पातळ नको तो घट करू जास्त पण पाणी घालता नाही पिठात, थोडा घट्टच ठेव कारण ते शाप पातळ झाले काय मग ते नीट येऊचे नाही। आणि थोडासा थंड पाणी घ्या कारण की उकळते पाण्याने हात भाजता म्हणून थोडंसं थंड पाणी घेऊ गोया। पाणी घालून पाणी पाणी नको पातळ आता पाणी घालून काय बाई खडे मारलं टाकतो वर्षू कडे कडे गेला तुमचं ओगीच सांगतो। भाई का मजा भाई जल्दी जल्दी कर जास्त मोठे नको भाई ये है नए कुक, ये तो अभी अभी सीख रहे हैं। बस उघडलं चलता सगळी जण आता वेट करतात कधी ते तांदळाच्या पिठाचे गोळे शिजते। A few moments later. हे बघा शिजल्यावर असं पाणी बाहेर येतं।
चला आता पिठाचे गोळे तर शिजले. आता शिरवाळे काढण्यासाठी मम्मीने शेवगो आणलेलो असा. टाकली अर्धा कापली का त्या शेवग्यात तिथे तू पिठाचो गोळो टाकू गोय आणि वरने त्याका दाबू काय म्हणजे खाली शिरवाळे येतले. त्यालाही ताकदीचा कामा बघा तुम्ही पुढे. ते बाजूक राव मग ट्राय केलंय माका काय येणार नाही का लई ताकद लागता. तुम्हीच करा. चला आता पारस ट्राय करता एकदा बघूया पारसची ताकद आपण. माका तर जमना. माझ्याशी थोडीशी जास्त ताकद वाटते का? नाही नाही ये अच्छा नाही आहे. मी काय करू मी कसं आपणच दिला अजून एक ट्राय करते. शिरवाळे तर रेडी झालेले असत. तुम्ही पण बघलास. आता रस बघूया. जो शिरवाळ्यासोबत रस खातात तो बघूया कसो बनता तो. आणि शिरवाळी खाऊक नक्की आहे तुम्ही. आणि यात गोड घातलं आणि त्याला थलयलो आता. आणि ह्या खोबरा, वेलची, जिरा आणि हळद हे सगळं बारीक मिक्सरात वाटलं. आणि त्या सगळं आता त्याच्यात घालून मिक्स करतो. आता झालं रस. आणि शिरवाळे हे केलेलं होतं थोडा पाणी घालतलो. आता रस झालेलो हा.
हे वाडी पूर्वजांका वाडवडिलांका अर्पण करतात असं मानलं जातं कोकणात आमच्या. हे सावळी आणि खाऊन ही एक वाडी अग्निक देतात. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नका आणि शिरवाळे खाऊक नक्की आहे. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.